आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपण सुरुवातीला पाहूया आज लक्ष वेधून घेणाऱ्या 3 महत्त्वाच्या बातम्या आणि यामध्ये पहिली लक्ष वेधून घेणारी महत्त्वाची बातमी ती म्हणजे मुंबई मनपा निवडणुकीबाबतची। मुंबई मनपाच्या प्रारूप मतदार यादीवर हरकती घेण्यासाठी आज आता शेवटचा दिवस आहे आणि दुबार मतदारांची संख्या अधिक आहे, त्यामुळे मुदत वाढवा अशी मागणी इकडे शिवसेना युबीटीने केली। त्यावर आता काही निर्णय होतो आहे का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। दुसरी महत्त्वाची आणि मोठी बातमी ज्यावर आहे झी 24 तासचं लक्ष ती म्हणजे छत्रपती संभाजीनगरच्या बोगस महिला आयएस अधिकाऱ्यासंदर्भातली। संभाजीनगरमधल्या बोगस आयएस महिला अधिकाऱ्यानं खासदार नागेश आष्टीकरांना सुद्धा गंडा घातलाय आणि आष्टीकरांकडून तिनं 1,45,000 रुपये उकळल्याची माहिती समोर आली आहे। या संदर्भातले आणखी तपशील आपण पाहणार आहोत आणि तिसरी लक्ष वेधून घेणारी महत्त्वाची बातमी ती म्हणजे थंडीच्या लाटेची। मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रामध्ये कडाक्याच्या थंडीचा इशारा देण्यात आलाय। मुंबईत सुद्धा पारा 16 अंशांपर्यंत उतरलाय। पुढचे काही दिवसांमध्ये थंडीचा कडाका आणखी वाढण्याचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे।